आपली पृथ्वी आणि निसर्ग, त्यावरचं हे सृष्टी सौंदर्य. ज्याचा अनुभव आज तरी आपण घेऊ शकतोय. पण येणाऱ्या पिढीला हा अनुभव मिळेल का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. कारण आज पर्यावरण बदलतंय आणि त्याचा परिणाम आपल्या निसर्गावर होताना दिसतोय, आणि तेही वेगाने. कारण ग्लोबल वॉर्मिंग. पण ह्याला जबाबदार कोण? आपणच. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. जग बदलतंय, त्याच्याच बरोबर जगण्याचा वेगही बदलतोय. आज ग्लोबलायझेशनमुळे भारतात अनेक वस्तू सहज मिळू लागल्या आहेत. कपडे, कॉस्मेटिक्स आणि मुख्य म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल वस्तू. आज कॉम्प्युटर, लॅपटॉप, फ्रीज, वॉशिंग मशीन ही प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसते आणि ती आपली गरज बनलेली आहे, जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. पण जेव्हा बाजारात ही एखादी वस्तू अपडेट होऊन येते, तेव्हा ती प्रत्येक अपडेटेड वस्तू आपल्याला पाहिजे ही आपली इच्छा असते आणि तसं आपण करतोही. मग जी जुनी वस्तू असते घरात, मग तो रेफ्रिजरेटर असो, वॉशिंग मशीन असो, एखादा ओव्हन असो, त्याचं आपण काय करतो? ती जुनी वस्तू आपण फेकून देतो. शहरी भागातल्या सर्वसामान्यांकडे आज 4 ते 5 मोबाईल, एखादा डेस्कटॉप, एखादा लॅपटॉप किंवा फ्रीज, वॉशिंग मशीन हे पडून असतं, खराब होऊन पडून असतं. मग हे खराब झालेल्या ह्या वस्तू आपण थेट कचऱ्यात टाकतो किंवा भंगारवाल्याकडे विकून टाकतो. पण ह्या ई कचऱ्याचं नंतर नेमकं होतं काय, ह्या प्रश्नावर फारसा कोणी विचार करताना आपल्याला दिसत नाही. पण हा विचार केला पाहिजे, कारण भविष्यात जेव्हा आपल्याला ह्या ई कचऱ्याचं रिसायकलिंग किंवा ह्या ई कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची वेळ येणार आहे, तेव्हा आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. या ई कचऱ्यामध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्व असतात. त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींचं मोठं नुकसान होऊ शकतं. दूरदर्शन संच आणि जुन्या कॉम्प्युटरमध्ये वापरण्यात आलेली CRT कॅथोड रे ट्यूब रिसायकल करणं अवघड असतं. या कचऱ्यामध्ये शीस, पारा असे अनेक घातक घटकही असतात. ई कचरा संपूर्णपणे नष्ट करणं सोपं काम नाही, कारण त्यात प्लास्टिक आणि अनेक प्रकारच्या धातूंनी बनलेले पदार्थ असतात. आपण जो हा कचरा थेट कचऱ्यात फेकून देतो किंवा भंगारवाल्यांकडे विकतो, त्याच्यानंतर काय होतं तर भंगारवाले हा कचरा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडतात किंवा ॲसिडमध्ये टाकून तो जाळतात किंवा सरळ थेट जाळून टाकतात. पण त्याच्यामुळे निघणारा धूळ आणि त्याच्यातले छोटे छोटे कण हे आरोग्याला आणि पर्यावरणाला फार हानिकारक असतात. ई कचऱ्यातून मिळणाऱ्या या अनेक घटकांच्या मोहाने विकसनशील देश आपल्या देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करून ई कचरा आयात करतात. भारतात तर अशा कचऱ्यावर प्रतिबंध घालण्यासाठी बनवलेला कचरा व्यवस्थापन कायदा धाब्यावर बसवून अनेक मोठ्या औद्योगिक घराण्यांनी त्याची आयात सुरू ठेवली आहे. गंभीर आजाराचा स्रोत बनलेल्या ह्या ई कचऱ्याचं भारतासारख्या विकसनशील देशात बरंच जास्त प्रमाण आहे. पण हा ई कचरा म्हणजे नेमकं काय, ह्याच्यात किती प्रकार मोडतात, हे सगळं जाणून घेण्याकरता आपण जाऊया रिसायकल करो नावाच्या छोट्याशा फॅक्टरीत, जिथं शास्त्रीय पद्धतीने आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार ह्या ई कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मुंबईपासून जवळजवळ 100 किलोमीटर अंतरावर पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यात वारले नावाचं गाव आहे. या वारले गावात हा छोटासा कारखाना.
गुप्ता आपल्याबरोबर आहेत. ह्या रिसायकल करोचे जे ब्रेन आहे ह्याच्या त्याच्या मागे ते तिघंजणं आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे लक्ष्मीकांत देशपांडे आणि तुम्ही तुमच्या हे आहेत रुपेश चित्ते आणि हे आहेत राजेश गुप्ता. हॅलो. तर जेव्हा 2010 साली आम्ही सुरुवात केली कंपनीची, तेव्हा सुरुवातीला आम्ही फक्त न्यूजपेपर्स किंवा बाकीचे कागद ह्यात रिसायकलिंग करत होतो. आणि तेव्हा लक्षात आलं की इलेक्ट्रॉनिक कचरा ही फार गंभीर समस्या आहे. म्हणून त्याकरता आम्ही त्या विषयाचा अभ्यास करून इलेक्ट्रॉनिक कचरा रिसायकल कसा करता येईल याकरता या फॅक्टरीची सुरुवात केली. भारतीय नागरिकांना किंवा कुठल्याही सामान्य माणसाला ई कचरा ही कॉन्सेप्टच मुळात माहिती नाही आहे आणि त्यामुळे हा ई कचरा म्हणजे नेमकं काय? ई कचरा म्हणजे विजेवर चालणारी किंवा बॅटरीवर चालणारी कोणतीही वस्तू जेव्हा निकामी होते किंवा ती बिघडते किंवा त्याचा कार्यकाळ संपतो, त्याचा जो कचरा तयार होतो त्याला आपण ई कचरा म्हणतो. ह्याचे 4 प्रमुख प्रकार असतात. एक म्हणजे इलेक्ट्रिकल्स, जेणेकरून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सर्किट आहेत. म्हणजे आपण म्हणतो कॉम्प्युटर, जेव्हा आपण कॉम्प्युटर उघडतो तेव्हा त्यात आपल्याला सर्किट दिसतं. किंवा तुम्ही मोबाईल उघडलात तर मोबाईलमध्ये पण सर्किट असतं. तर ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर आहे किंवा सर्किट्स आहेत, तर याला म्हणतात इलेक्ट्रिक कचरा. जी घरी वापरणारी आपण उपकरणं वापरतो, म्हणजे मग AC असेल, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल किंवा ऑफिसमध्ये टाईपरायटर्स असतील, झेरॉक्स मशीन्स असतील, ह्या सगळ्यांना आपण इलेक्ट्रॉनिक कचरा असं म्हणतो. तिसरं म्हणजे टेलिकम्युनिकेशन वेस्ट, म्हणजेच टेलिफोन्स आणि मोबाईल हँडसेट किंवा फॅक्स मशीन्स, ह्याची गणना टेलिकम्युनिकेशन वेस्टमध्ये होते. आणि चौथा जो प्रकार आहे त्याला म्हणतात केबल वेस्ट, म्हणजेच आपल्या ज्या वायर्स असतात किंवा ज्या सॉकेट्स असतात ह्या सगळ्यांचं गणना केबल वेस्टमध्ये. आता आम्ही पाहिलं की तुमच्याकडे जो ट्रक भरभरून कॉम्प्युटर्स आणि कचरा जो आला होता, तो आल्यानंतर त्याची प्रोसेस काय होते ही आम्हाला जरा तुम्ही सगळेजण समजून सांगाल तर? नक्कीच. पण मी एक नमूद करू शकतो की तुम्हाला जरी ट्रक भरभरून कचरा दिसला तरी जो तयार कचरा होतो आहे त्याचा हा फार छोटा भाग आहे. कारण भारतात जवळपास 1.5 लाख टन एवढा कचरा दरवर्षी तयार होतो आहे. आणि आश्चर्याची गोष्ट लोकांना वाटेल की कदाचित बँगलोर IT सिटी असल्यामुळे तिकडे जास्त कचरा असेल, पण मुंबई शहर जे आहे, मुंबईचा वाटा सगळ्यात जास्त या कचऱ्यामध्ये आहे. दरवर्षी जवळपास 22,000 टन, म्हणजे 22,000 गुणिले 1,000 इतका किलो कचरा हा फक्त मुंबईत तयार होतो. देशात जो कचरा तयार होतो त्याच्या जवळपास 24% हा कचरा आहे. ई कचऱ्याच्या रिसायकलिंगमध्ये सगळ्यात पहिली प्रक्रिया म्हणजे सॉर्टिंग करणे. इथे हे सर्किट बोर्ड दिसतं आहे. या सर्किट बोर्डमध्ये अनेक प्रकारचे धातू वापरलेले असतात. म्हणजे स्टील असतं, ॲल्युमिनियम असतं आणि मर्क्युरी नावाचं जे असतं तेही ह्याच्यात असतं. तर ह्याच्यामुळे हे जाळल्यावर किंवा ह्याची जी प्रोसेस प्रक्रिया असते जी बाहेर होते, साधारणतः फॅक्टरीजमध्ये न होता जी बाहेर लोकली मुलं जी करत असतात, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात, काय रोग किंवा त्याच्या किती हानिकारक आहे हे तुम्हाला जरा सांगू शकाल का? आत्ता या क्षणी आपल्याला ह्याच्यामध्ये स्टील किंवा ॲल्युमिनियम दिसतं आहे, पण ह्यामध्ये अनेक हेवी मेटल्स असतात. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मर्क्युरी हा फक्त एकच झाला, पण याशिवाय मर्क्युरी, आर्सेनिक, कॅडमियम अशी अनेक मेटल्स ह्याच्यामध्ये असतात. आणि हे मेटल्स फार घातक आहेत. कारण जर का हा कचरा आपण जाळला तर त्यातनं जो धूर निघतो तो विषारी असतो आणि तो हवेमध्ये मिसळतो. दुसरं म्हणजे जर का हा आपण मातीमध्ये पुरला तरीही एक लिचिंग नावाची प्रक्रिया होते आणि त्यामुळे माती ही विषारी होऊ शकते. या सिस्टम्समध्ये आपले अनेक अवयव पण वापरले जातात. तर मग काही मेटल्स जे असतात ते आपल्या फुफ्फुसांमध्ये जाऊन बसतात किंवा काही मेटल्स जे आहेत रक्तामध्ये मिसळतात आणि त्यामुळे कॅन्सर किंवा अनेक रोग होण्याची क्षमता असते. पुढची प्रोसेस म्हणजे श्रेडिंग होणार आहे. आपण जो बघतोय हा मोठा मशीन, ह्याला श्रेडर म्हणतात. हा बेल्ट जो आहे तो वर सरकतो आणि तो वर गेल्यानंतर ही जी आपलं मशीन दिसत आहे ह्याच्यामध्ये हॅमरिंग इफेक्ट होतो. ही हॅमरिंग इफेक्ट म्हणजे काय, तर त्याचे मोठ्या आघात करून, जसं आपण हातोड्याने आघात करतो तसे त्याच्यावरती आघात करून त्याचे छोटे तुकडे होतील. ते तुकडे जे आहेत ते इकडच्या पट्ट्यावरती पडतील आणि तो पट्टा परत सरकून शेवटपर्यंत जातो. तर समजा काही कचऱ्याचं जर का शेडिंग झालं नसेल तर तो मॅन्युअली हाताने परत उचलून तो शेडरमध्ये टाकावा लागतो. श्रेडिंगच्या नंतर आपण जो कचरा छोटा काढलेला आहे त्याचा आणखीन छोटे पार्टिकल्स होणं फार आवश्यक असतं. तर त्याकरता हा ग्रॅन्युलेटर नावाचं मशीन आहे. आपण जो वरचा पट्टा बघतो आहे त्याच्यामधनं ते आत सोडलं जातं आणि ग्रॅन्युलेटरमध्ये कचरा गेल्यानंतर
जवळपास 0.5 मिलीमीटर म्हणजे अगदी आपण त्याला धूळ म्हणू शकतो इतक्या छोट्या आकारात त्याचं विभाजन होतं. त्याच्यामधनं संपूर्ण धूळ जी आहे ती या मशीनमध्ये जाते आणि ह्याला आपण म्हणतो सायक्लोन सेपरेटर. सायक्लोन म्हणजे वादळ. तर असं जसं वादळ गोलगोल फिरतं तसं हे जे मशीन जे आहे त्याच्यात आपण एक कृत्रिम वादळ तयार करतो. आणि कृत्रिम वादळामध्ये होतं काय तर हेवी पार्टिकल्स जे असतात ते हेवी पार्टिकलची डस्ट जी आहे ह्याच्यातनं खाली येते आणि डस्ट जी आहे जड जी ती खाली पडेल आणि जे हलके जी धूळ आहे ती वर जाईल. आणि जी हलकी धूळ जी आहे ती आपण बघतो इकडे ह्याच्यातनं ह्या पाईपमधनं इकडे येऊन पुढच्या प्रोसेसिंग करता जाते. ह्याचं नाव डस्ट कलेक्टर. तर जी हलकी धूळ आहे जी विषारी आहे पण जी पर्यावरणामध्ये मिसळू नये ती संपूर्ण धूळ आपण या मशीनमध्ये आणतो. अच्छा, पण मग त्या धुळीचं काय केलं जातं? ती धुळी परत लँडफिलिंग करता पाठवली जाते. सगळ्यात शेवटी आहे एअर क्लासिफायर. एअर क्लासिफायरमध्ये काही ठराविक रासायनिक पदार्थ असतात जे टाकले जातात आणि त्यांचा सूक्ष्म कण होऊन ते वेगळे होतात आणि जो कचरा म्हणजे जो पार्टिकल्स खाली पडतील त्याचं दुसऱ्या इंडस्ट्रीजनं रॉ मटेरियल म्हणून पुरवलं जातं. तर म्हणजे ह्याच्यामध्ये हेतू हा आहे की कोणतीही वस्तू ही वाया न आता दुसऱ्या कुठल्यातरी इंडस्ट्रीजमध्ये त्याचा वापर व्हावा. ऐकिवात असं आहे की भारताला पाश्चिमात्य देशांनी डम्पिंग यार्ड, ई कचऱ्याचं डम्पिंग यार्ड असं म्हटलं आहे. हे डम्पिंग यार्ड त्यांनी का केलेलं आहे आणि आपल्या भारताच्या पर्यावरणावर, भारताच्या सामान्य नागरिकांवर त्याचा किती परिणाम होत असेल? हो, दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे. त्याचं कारण असं आहे की पाश्चात्य देशांमध्ये ह्या कचऱ्यावरती अवेअरनेस फार लवकर आला आणि त्याकरता एक इंटरेस्टिंग घटना आहे म्हणजे गोष्टच आहे की जपानमध्ये मिनामाटा नावाचं एक गाव आहे म्हणजे ते बेटावरती वसलेलं गाव आहे. तर त्या गावामध्ये पूर्वी एक बॅटरीज जी आपण सेल वापरतो ती बनवणारी फॅक्टरी होती आणि काही वर्षांपूर्वी एका दिवशी असं अचानक लक्षात आलं की मिनामाटा गावामधल्या मांजरी ज्या होत्या त्या मांजरी वेड्यापिशा झाल्या आणि लोक पाण्यामध्ये उड्या मारून आत्महत्या करायला लागले. तर हे असं का होतं आहे हे कोणालाच कळेना. तर जेव्हा शास्त्रज्ञांनी या विषयावरती अभ्यास आणि खूप थरो रिसर्च केलं तेव्हा असं लक्षात आलं की ह्या गावातली जी फॅक्टरी होती बॅटरी बनवणारी ती फॅक्टरी जो कचरा जो आहे म्हणजे मर्क्युरी विशेषतः करून आणि लेड तर हे धातू जे आहेत ते पाण्यामध्येच टाकत होते आणि हे धातू हळूहळू पाण्यामध्ये मिसळून त्यांचं साठवण जी होती म्हणजे मासे जे खातात त्या माशांच्या शरीरात ते धातू साठवून बसले आणि जेव्हा लोकांनी ते मासे खाल्ले किंवा मांजरांनी जेव्हा ते मासे खाल्ले तेव्हा हे सर्व विषारी धातू माणसाच्या आणि मांजरांच्या शरीरात पोचले. हा जो गंभीर आजार जो आहे त्याला इनफॅक्ट मिनामाटा डिसीज असंच नाव ठेवलं. आणि जेव्हा ही घटना झाली तेव्हा संपूर्ण पाश्चात्य देश किंवा जपान ह्या लोकांना त्यांचा म्हणजे धोका कळला आणि त्यांनी मग तिकडचे कायदे स्ट्रिक्ट केले. पण कचऱ्याचं जनरेशन हे काही थांबलं नव्हतं. तर अशा वेळेस त्यांच्याकरता सोपा मार्ग असा होता की ज्या देशांमध्ये असे कायदे नाहीत किंवा ज्या देशांमध्ये ह्याचा अवेअरनेस जाणीव नाही आहे तिकडे हा कचरा पाठवून देणं. सुदैवाने त्याची जाणीव लवकरच आपल्याकडे पण झाली आणि 2011 साली इलेक्ट्रॉनिक वेस्ट हँडलिंग अँड मॅनेजमेंट असा एक कायदा अस्तित्वात आला. तो कायदा 2012 साली पार्लमेंटमध्ये पास झाला आणि आज त्या कायद्यानुसार संपूर्ण नागरिकांची किंवा संस्थांची ही जबाबदारी आहे की ज्या कंपन्या इलेक्ट्रिक वस्तू विकत आहेत, जे दुकानदार ह्या वस्तू विकत आहेत आणि जे ग्राहक या वस्तू वापरत आहेत या तिघांचीही या कायद्याद्वारे जबाबदारी आहे की त्या वस्तूंचं वर्गीकरण करणं आणि केवळ जे ऑथराईज रिसायकलर्स आहेत त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवणं, हा कचरा पोहोचवणं ही जबाबदारी आज मानली गेली आहे. विकसित देशांमधला ई कचऱ्याचा भारत हा सगळ्यात मोठा ग्राहक आहे. बिघडलेला कॉम्प्युटर, लॅपटॉप, खराब झालेलं वॉशिंग मशीन यामुळे खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे. या संकटावर वेळीच ठोस पावलं उचलली नाहीत तर येणारा भविष्यकाळ हा धोकादायक आहे हे निश्चित. कॅमेरामन राकेश आणि श्रीकांत बरोबर मी शेफाली साधू, ABP माझा, मुंबई.